पाहू शकता 26/4/2026 मोठ्या प्रमाणात खिल्लार आलेले आहेत सोहाळे खिल्लार प्रदर्शनला. आणि कोसा खिल्लार, चित्रा कोसा खिल्लार आणि काजळी खिल्लार मोठ्या प्रमाणात ह्या भागामध्ये आहेत. वळू चांगल्या मोठ्या मापाच्या गायी, मोठ्या मापाचे वळू भरपूर मोठ्या प्रमाणात या भागात आहे. आपण जेवढं काही जमल तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खिल्लारची. ह्याच्यात सगळीच माहिती खरी असेल असं सांगता येत नाही, कारण की कसं आहे, आपण प्रत्यक्ष आपल्याला माहीत नसते. आपण फक्त विचारत असतो कालवड, खोंड किंवा बैलाची माहिती, गायीची. समोरच्याने व्यक्तीने किती माहिती खरी दिली, किती खोटी दिली, ते तुम्ही त्या जनावरावरून पाहू शकता किंवा प्रत्यक्ष शहानिशा करू शकता. या ठिकाणी बरेचसे खिल्लार हे प्रदर्शनासाठी आलेत, काही विक्रीसाठी पण असतात. तसे असतील तरी आपण फोन नंबर, त्यांचा नाव, पत्ता देऊ. जामगाव गाभण आहे, गाभण आहे. किती वेळ त्याला, किती वेळ त्याला बे गाभ आहे आता? हां, तिसरं. कुठला वळू भरला? कोरोली. कोणाचा? हां, हनुमाने. गाय दूध किती देते? 20 रुपये. दूध काढत नाही, दूध काढत नाही. आता प्रदर्शनला आणली. हां, आपलं नाव? म्हणजे वेलेले. आणि आता गाब किती महिन्याची आहे का खाली आहे? आता गाब राहिली किती महिन्याची? अजून नाही. म्हणजे आता गाब जाईल, अजून खालीच आहे. आपलं नाव, पत्ता? वैभव कदम. गाव? जामगाव. तालुका? मोहोळ. मोबाईल नंबर आहे? बरं, ठीक. होऊ शकतं कोसा खिल्लार गाय. मला कोणत्या गावची गाय आहे? तांदूळवाडी. कोणती? माळशिरस तालुका. आता गाभ आहे? 4 महिन्याची. किती वेळ त्याला? पहिले त्याला. कुठला वळू भरला? एकतपूर. ही कुठल्या वळूची? बापू दडस. तिकोंडी राजाचा मुलगा, मेलेला बैल. आपलं नाव, पत्ता? सागर नारायण काकडे, राहणार तांदूळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर? 9960 पाहू शकता डायरेक्ट तिकोंडी राजाची नाथ पाहू शकता. आता ढालगाव तिकोंडी खाणीतून गाब आहे, पाहू शकता. माळेची 7 महिन्याचे गाव. कोणत्या गावचे आहे? जाधववाडी का? पाहू शकता वेलेली गाय आहे. मोठ्या मापाची कोसा खिल्लार गाय आहे, पाहू शकता. वेलेली खिल्लार गाय पाहू शकता. काजळी खिल्लार, कालवड. बाबा कोणत्या गावची कालवड आहे? कोणती? माळशिरस तालुका. वळूचे काय वय आहे? 8-9 महिने. प्रदर्शनला आणली. मला कोणत्या गावची कालवड आहे? कोणत्या गावची कालवड आहे? उळेगावची. उळेगाव. तालुका? दक्षिण सोलापूर. कुठल्या वळूचे? संकसोने. सिंगमोड का? त्याची मुलगी. मडेसनळ काम्याची नाथ पाहू शकता. संकसोन्याची मुलगी. आणि कातणीला एकदम पातळ काजळी खिल्लारमध्ये पडली. कासाचा आकार, सडाचा आकार पाहू शकता. एकदम सुंदर चेहरेपट्टी, शरीरयष्टीचे. आटोपशीर. मला नाव सांगा. दत्त शिवाजी बंडगर. गाव? उळेगाव. तालुका? तालुका दक्षिण सोलापूर तालुका. मोबाईल नंबर? 7798 97 88 87. ओके, ठीक बाबा. मोहोळ. कुठल्या वळूचे? मोहोळ चालू होती. हा, पण कुठल्या वळूचे? हे विकत घेतलेले. विकत घेतले. काय वय आहे आता? आदतमध्ये आहे. प्रदर्शनला आहे आणले. आपलं नाव? माझं नाव सज्जन धोंडेबा गायकवाड. सज्जन धोंडेबा गायकवाड. गाव? गाव गाठणे. घाटणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर खिल्लार आलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारच्या खिल्लार गाय आलेले आहेत. काजळी खिल्लार भरपूर आलेले आहेत ह्या पट्ट्यात. तर नागपुडीला चेहरेपट्टीला सुंदर आखीव रेखीव देखण्या खिल्लार गाय. पाहू शकता कोसा खिल्लार कालोड तिकोंडी ब्लड लाईन वाळेखिंडी तालुका जत जत. पाहू शकता सुंदर कालवड आहेत अशा प्रकारचे. मला कोणत्या गावची काय आहे? कोणत्या गावची? वरवडे तालुका माडा. वेलेले किती वेळ त्याला गाभण आहे? आता कुठला वळू भरलाय? कुणाचा? दूध किती देतोय? 5 रुपये काढलेच नाही. आता किती महिन्याची गाभ आहे? 5वा चालू आहे. मालकाचं नाव? महादेव गाडगे. गाव तालुका माळा. मोबाईल नंबर आहे? 9561 74 60 71. होऊ शकता मोठ्या प्रमाणात खिल्लार आलेले आहेत. सुंदर काजळी खिल्लार कालवड आहे. लांबलचक मोठं माप आहे. मला कोणाची कालवड आहे? आपली कोणत्या गावची? आंबे चिंचोली आंबे चिंचोली पंढरपूर. कुठल्या वळूची? आपला ह्याचा अनिल गाडगे अनिल गाडे बंडी शेगाव. काय वय आहे? 14 महिने. 14 महिने. आपलं नाव पत्ता सांगता? सोमनाथ ज्ञानेश्वर बोरसे आंबे चिंचोली मोबाईल. पंढरपूर जिल्हा मोबाईल 88 13 76 43. घरच्या गाय आहे का? गायचे हो घरच्या गायचे. ह्याची आई आमच्या आजोबांचा म्हणजे पहिला म्हणजे नामांकित वळू मालक आहेत. मारुती किरू गोडसे. हां तर त्यांच्याकडे त्यांनी ते शंखचे पाटील आहेत का हां. त्या पाटलांना एक पांढरा बैल दिलता मोठा. हां त्या मोठ्या मापाची ह्याची आई त्या बैलाचं वासरू. त्याच्या पोटची तुझी घरच्याच गायची. घरच्या गायची पंढरपूर वारी असता. होऊ शकतं सोहळे प्रदर्शनला आलेले खिल्लार कोंड कालवडी. कुठल्या वळूची पैदास आहे मालक? कुठीचा तिकोटी तिकोटा. हा ते कुणाच्या वळूची तिकोटीच्या? मालकांचं नाव काय? मुन्ना सिद्धराम मंजुळे मालक आहेत. मुन्ना सीताराम मंजुळे मंजुळे. काय वय आहे आता हिचं? एक 1.5 वर्ष झाली. 1.5-2 वर्ष. होऊ शकता सुंदर कालवड आहेत. तुमचं गाव? कोरोली. मालकांचं कोरोली का? कोरोली कोरोली तालुका कुठला येतो? तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. प्रेमी आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख. कोणत्या गावचा आहे मालक? करकंबोशे. कुठल्या वळूची पैदास आहे? कुठल्या वळूची पैदास आहे? कोळे सुंदरचे. किती जाते आता? आदत आहे अजून सुरू नाही. सुरू केलाय. किती घेताय गाय भरवाय? 2000. आपलं नाव पत्ता? चैतन्य राहणार बोसे पंढरपूर जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर? 83 08 52 072. ओके. होऊ शकता नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. एकदम प्युअर कोसा घट्ट शरीर एष्टीच आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा. भरपूर अशा प्रकारचे खिल्लार कोंड आहेत जे लोकांना माहिती नाहीत. गावाच्या परिसर सोडून तालुक्याचा परिसर सोडून हे अशा प्रदर्शनच्या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटतात. पाहू शकता बैलासारखी मोठ्या मापाची काजळी खिल्लार गाय. शिंग मोडले पाहू शकता पलीकडचं. नाहीतर खूप जबरदस्त सुंदर मोठं माप
एकदम बैलासारखी खोंडा एवढी गाय आहे. सुंदर जबरदस्त होऊ शकता. भरपूर सुंदर किल्लार आलेले आहेत. मला कोणाची गाय आहे? होऊ शकता जुन्यातली गाय आहे. कमी वयाची सुंदर आखीव रेखीव देखणी कालवड आहे. मालक प्रदर्शनाकडे गेल्यामुळे जनावरापाशी नाहीत. पाहू शकता खूपच सुंदर आखीव रेखीव देखणी काजळी खिल्लारमध्ये जबरदस्त पातळ कातणीची गळवण कमी अशी कालवड आहे. पाहू शकता. विंचूरचा कोणाचा? नाही वळूलय आहे त्याच्यामुळे कुठलं त्या मालकाचं नाव काय? काय वय आहे ह्याचं? 2 ते 2.5 वर्ष. घरच्या गायची आहे का विकत घेतली? घरच्या गायची आहे का? प्रदर्शनला आणली. दात लावलाय? किती? 3 वर्षाची कालवड आहे का? ती चेहऱ्यावरून दिसतंय सिद्धापूरला आहे नाही म्हणून. शिंग भरपूर मोठी झालेत, जाड झालेत, त्याच्यामुळं 3 वर्षाची पुढची असावं. अथर्व राहुल घोंगडे, राहणार सांगोला. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9822 28 28 33. होऊ शकता दुधाच्या वंशावळीतले जुन्यातनं शिंगाला एकदम बारीक गोल गाय आहेत. जुन्यातल्या त्या चौकाला मजबूत आहेत आणि दुधाच्या वंशावळीतल्या त्या. होऊ शकता सुंदर गाय आहे. होऊ शकता एकदम चेहऱ्याला सुंदर जुन्यातली गाय आहे. गळवण कमी, पातळ कातन, वासर आहे. होऊ शकता कालवड आहे खाली. एकदम सुंदर गाय आहे जुन्यातली. मालक कुठल्या गावची गाय आहे? अर्धनारी. अर्धनारी काय? नाही अर्धनारी का आहे? गाव आहे? हा गाव आहे. तालुका? मोहोळ. मालकांचं नाव? बंडू बाळू कांबळे. मोबाईल नंबर? किती वेळ त्याला वेली आता? 6. कुठल्या वळूची कालवड झाली आता ही? हनुमंत माने. कुठलं गाव? बेगमपूर. त्यांच्या वळूचे. दूध किती देते वासरू? सकाळी 2 संध्याकाळी 2 एका वेळेला. आता प्रदर्शनला आणली. होऊ शकता आता गाब आहे का? होऊ शकतं कोसा खिल्लार गाय. कोसा खिल्लार गाय आहे. पाहू शकता. होऊ शकता कोसा खिल्लार कोण? होऊ शकता गणेशवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हैसाळ जुजारे यांचा खोंड. कुठल्या वळूच आहे? पाहू शकता परमेश्वर पिंपरीचा कोसा खिल्लार आहे. कोसा खिल्लार चित्रा कोसा आहे. मोठं माप आहे. वय कमी आहे पण एकदम मजबूत मोठ्या मापाचा खिल्लार कोंड आहे. चौकाला रुंद आहे. हा जुना म्हणजे कोसा खिल्लार गाय आणि जुना काजळी खिल्लार बैल ह्याच्यातून क्रॉसिंगमधून आहे. आदत आहे. आपलं नाव? शिवराम आबा कांबळे. गाव? परमेश्वर पिंपरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर? 9527 01 0155. कुठल्या वळूच आहे? तुमच्या घरच्याच बैल. मग काजळी खिल्लार होता का कोसा खिल्लारच होता? कोसा खिल्लार होता. कोसा खिल्लारच होता. आता गाय भरवाय चालू आहे? आत्ताच 4-5 गाय लावली. 4-5 गाय. एक गाय भरवाय किती घेत आहे? 3000 घेतो. 3000 घेत आहे. या आठवड्यात चालू.
कुठली खान म्हणायची ह्याला? म्हणजे काजळी खिल्लार म्हणायचं, कोसा खिल्लार का चित्रा कोसा खिल्लार? पण हे कोणतं म्हणतो आता बघा तुम्हाला अनुभव. नाही नाही, ह्याचा वडील कसला होता? आणि आई? आई पांढरे. आई काजळी खिल्लार आणि वडील कोसा. म्हणजे ते पेनूरचे भोसले आहेत त्यांच्याकडचा जो जुना वळू आहे तशा प्रकारचा वळू आहे का तुमच्याकडे? लयच मोठं माप मजबूत हा. होऊ शकतं ज्यांना कोणाला हवा असेल नैसर्गिक रत्नासाठी त्यांनी मालकांशी संपर्क साध. ही कोण कुठल्या गावचं आहे माहिती? गाय कोणती उमराणी? चढचण उमराणी का आपले जत उमराणी? जत उमराणी असं. हां हां. होऊ शकतं खिल्लार गाय. कोणत्या गावचा? कडलास पवार. काय वळू? काजळी खिल्लार होता, कोसा घेतला. कुठल्या वंशावळीतनं घेतला? वडील गेले हौशीच पैदास. तरी गाय भरवाय चालू आहे? होय चालू आहे. किती घेता एक गाय भरवा? आपल्या घरी आल्यानंतर 2000 घेतो, बाहेर गेल्यानंतर 2500 घेतो. आणि घरची काजळी खिल्लार आहे की काजू? ते पण आहेत? आपली होती काजू बी. ते दोन्ही पण आहेत? होय दोन्ही पण आहे. सोन्या आहे, परत दुसरा बी आहे. आता ही औषया हा नवीन घेतला का? हे नवीन घेतलेला आहे. आता 2 महिने झाले घेऊन आपण. कुठून घेतला हा? हे आपण घेतला जतचं प्रश्न ती असं जत आणला. जत तालुक्यात. जत तालुक्यात आणला. ओके. अक्षय मोतगुड, रोहित बिराजदार, दत्ता बंडकर. मालक नाव सांगा. नाव गणेश छगन कटाप. गाव? गाव अकलूज. हवीनाळ म्हणला ना आता? आता आपण राहायला आहे ना, पण मालकचे गाव अकलूज. हवीनाळ तालुका चढचणला असं आहे. वर्षातील बाळवती सगळी तुमच्या गर्दीमुळे बुजायला लागलेत. मालकांना आवडून झालेत कालवडी. पंचांना विनंती आहे, कालवडी दात बघून. मालकांचं नाव? गणेश बबन जगताप. गणेश बबन जगताप. आता गाव आहे? चेकिल आमदार. खाली आहे? ती खोंड आहे खाली. किती वेळ तलविली आहे? आता ही पहिला पहिलं रू. कुठल्या वळूचं खोंड आहे? ही रुक्मिणी खिल्लार गौशाळेतला विठ्ठल अर्जुन साळवेकर महाराजांच्या विठ्ठल बैला. म्हणजे काजळी खिल्लारचा? हां काजळी. रुक्मिणी गोशाळा साळेकर महाराज. अतिरिक्त जावेद मुलांच्या कृपया बाहेर या. सहकार्य करा. स्वयंसेवकांना त्रास देऊ नका. अतिशय सुंदर जावेद मुलांच्या बैल गावच्या ग्रामस्थांनी काय दूध देते का? काय दूध काढत नाही. काढतच नाही? काढू देते दुधासाठी नाही. वरचं त्याला 2.5-3 लिटर दूध वरचं. हां म्हणजे वरचं दूध पाजताय वासराला, खोंड झालाय म्हणून. होऊ शकता जातीवंत वंशावळीची पैदास काजळी खिल्लार. बघायला मिळतंय तरी आप घ्यावं असं वाटत नाही. होऊ शकता मोठ्या मापाचा मजबूत खिल्लार खोंड आहे. आणि हा पाटकुल भोसलेंचा आहे. पुशेगाव यात्रेमध्ये याचा व्हिडिओ बनवला होता आपण. मालकांची संपूर्ण माहिती दिली ती. कडलाची गाय आहे पाहू शकता. आणि ही खपाले गणपत खपाले रोपळे तालुका पंढरपूर यांचा हा चॅम्पियन काजळी खिल्लार पाहू शकता. सोन्या नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे. त्यांच्या घरच्या जुन्या कोशा खिल्लार जो जुन्यातला खिल्लार आहे त्याच्या पैदाशीचा पलीकडचा कोसा प्युअर कोसामधला पाहू शकता. खपाले यांचे नंबर आहेत. ज्यांना कोणाला हवा असेल नैसर्गिक रत्नासाठी त्यांनी मालकांशी संपर्क करू शकता. बैल कुठे कुठे चॅम्पियन झाला पाहू शकता. बैलाची संपूर्ण माहिती आहे. सोन्या त्यांच्या घरी साधारणतः 4-5 खिल्लार ओळू नैसर्गिक रत्नासाठी आहेत खपाले यांच्या. ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असतील खपाले यांच्या वळूची माहिती 2-3 यात्रेमध्ये प्रदर्शनामध्ये आपण घेतलेली आहे. मला नाव पत्ता मिळून जाईल. ह्या प्रदर्शनात आपण नाव पत्ता दिलेला आहे पाहू शकता.
मोठ्या मापाचा काजळी खिल्लार आहे, नैसर्गिक येत नाही साठी चालू आहे. टेस्टिकल पाहू शकता खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे दुधाची वंशावळ आणि पांढरे शुभ्र काजळी खिल्लारची पैदास होऊ शकते. कोसा खिल्लार असेल तर पाटकोलच्या वळू भोसलेंचा जे नाव पत्ता तुम्हाला दिलेला आहे पाहू शकता. कृष्णाई भोसले हां, पाटपूल राहणार गाय भरवाय किती घेत आहे? 2000 रुपये 2000 रुपये. हा किती जाते? चौसा चार किती गाय भरवल्या? आता 100 झाले की हां, 100 झाल्या 100 झाल्या. पाहू शकता हा कोसा खिल्लार मधला वळू आहे, मजबूत मोठ्या मापाचा आहे. ज्यांना कोणाला हवा असेल नाही ते प्रयत्नासाठी त्यांनी मालकांशी संपर्क साधा. मोबाईल नंबर पाठ आहे. आईला पोर गेली की बाहेर माझ्या मोबाईल पाहू शकता सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर प्रदर्शन. या प्रकारचे खिल्लार प्रदर्शन तुम्हाला एकसारखे खिल्लार कुठून पाहायला भेटतात तर जामखेड तालुक्यापासून आणि लातूर जिल्ह्यातील परभणीचा मधला पट्टा ते बार्शी मोहोळ चडचण मंगळवेढ्याचा मधला पट्टा, तसाच जतच्या खालचा पूर्वेकडचा पट्टा, ते पुढे मिरज तालुक्याचा दक्षिणेचा पट्टा, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका. हा पट्टा एकसारखा खिल्लार पाहायला भेटतो तुम्हाला. एकसारख्या शरीरयष्टीची चेहरेपट्टीची लोक, जनावरं, एकसारखी विचारश्रेणी, बोलणं, राहणीमान एकसारखं, कपडे घालण्याची पद्धत बऱ्यापैकी एकसारखी आपल्याला पाहायला भेटते. पाहू शकता गणेशवाडी प्रदर्शनावरून आपल्या लक्षात आलं. आणि जे पीराच्या यात्रा होतात ते ह्या पट्ट्यात सरसकट होतात, कारण की नवनाथापैकी 2 पीर जे मुस्लिम समाजामध्ये ज्या पीर म्हणून पूजले जातात, गैनीनाथ आणि चेरपटीनाथ, हे 2 नाथ तिकडे जे आपले ज्या काळात मंदिरं तोडत होते त्या काळात हाणून मारून जे मुस्लिम बनवले, त्या काळात हे 2 पीर जे मानणारे लोक होते ते ह्या पट्ट्यात आपल्याला दिसून येतात. आणि त्या पट्ट्यात एकसारखे जनावर पाहायला भेटतात आपल्याला. पाहू शकता पाहू शकता सुंदर खिल्लार कालवड आले वर्षावरील. गट नंबर 2 यामध्ये ज्यांचे नंबर आले ते सोडून इतर व्यतिरिक्त त्यांनी उत्कृष्ट सहभागी सर्टिफिकेट घेऊन जायचं माईक समोर. पुढचा गट 6 जाती व जुळूक गायी तयारीत राहावा. लवकरात लवकर आपल्याला स्पर्धा ओळखायच्या. अजून आपल्याला 6 गट करायचे. पाहू शकता पंचांची पाहणी चालू झालेली आहे. पंच जुने नामांकित वळू मालक आहेत, जुने जाणकार जे वर्षानुवर्ष गायी सांभाळत आहेत. वरील कामवड चंद्रशेखर गिरिमल्ला बागेळी, संक पाटील, परंतु जुने जाणकार वळू मालक हे पंच म्हणून आहेत. पाहू शकता पाहू शकता बरेचसे मोठ्या मापाचे खिल्लार वळू आहेत. मध्ये सहभाग घेतलेला आहे स्पर्धकांना माझी एक नम्र विनंती आहे की कृपया पंचांशी हुज्जत घालून बसू नका. अतिशय काटेकोरपणे पारदर्शकपणे ते नंबर देत आहेत. सांगितल्याप्रमाणे गुणांची बेरीज करून 4 नंबर काढतायत.
तुम्हाला शंका असेल तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही नंतर जरा तुमची जनावरं तयार ठेवा. डॉक्टर हो डॉक्टर माझ्याशी संपर्क साधा.